नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती दररोज मी वेगवेगळ्या जॉब अपडेट्स देत राहते. आज सुद्धा मी तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे. पुणे महानगरपालिके यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. जवळजवळ 92 जागा आहेत. आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. 17 ऑक्टोबर 2023 पासून स्टार्ट झाले आहेत ॲप्लिकेशन भरण्यासाठी, म्हणजे आजपासून स्टार्ट झालेले आहेत. आपण बघणार आहोत की ऑफलाईन ॲप्लिकेशन आहे का ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, अर्जाची फी आहे का नाही, सॅलरी डिटेल्स काय असणार आहे, अर्जाची लास्ट डेट काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे, पूर्णपणे माहिती आपण बघणार आहोत. मी इथे ऑफिशियल पेजवरती आहे, PMCच्या म्हणजेच पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल पेजवरती आहे. यांचे PDF सुद्धा आहे. हे पूर्णपणे मी सविस्तर माहिती सांगणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही आपली माहिती पोहोचून जाईल. पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे. आपण सविस्तरपणे बघून घेऊयात. PDF आहे. पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्याकडून ही जॉब अपडेट आहे. लक्षात घ्या, आजपासून म्हणजे 17 ऑक्टोबर 2023 पासून इथे डेट दिलेली आहे. 17 ऑक्टोबर 2023 पासून फॉर्म भरण्यासाठी सुरू झालेले आहे आणि 23 ऑक्टोबर 2023 हे लास्ट डेट असणार आहे. ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकणार आहात. इथे वेगवेगळे जागा आहेत, विभाग आहेत, त्याच्यासाठी इथे नोकरीची अपडेट आहे. आपण बघूया. तिथे एंटोनॉमी आहे, त्याच्यानंतर फार्मकोलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, अशा वेगवेगळ्या जागा आहेत. इथे जवळजवळ हे पूर्ण जागा दिलेल्या आहेत. पदानुसार तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर रेस्पिरेटरी मेडिसिन आहे, जनरल सर्जरी आहे, ENT आहे, ऑर्थोपेडिक्स आहे, गायनेकोलॉजी आहे. हे सब वेगवेगळ्या पदांसाठी इथे जागा आहे. एकूण 10 पदं आहेत. त्याच्यानंतर इथे प्राध्यापकासाठी एकूण 10 पदं आहेत. सहयोगी म्हणजे असोसिएट प्राध्यापक आहेत, त्यांच्यासाठी 13 आहेत. सहाय्यकसाठी 23 आहेत आणि वरिष्ठ निवासी यांच्यासाठी 22 आहे आणि कनिष्ठ निवासी यांच्यासाठी 24 जागा आहे. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा आहे आणि महाविद्यालयाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. पूर्ण माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. आता हे पूर्ण पद आहे, त्यांच्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे आपण बघून घेऊया. प्राध्यापक आहे, विषय दिलेले आहेत, कम्युनिटी मेडिसिन असू द्या, मायक्रोबायोलॉजी आहे, जनरल मेडिसिन्स आहे, पेडिट्रिक्स आहे, ENT आहे. रिक्त पदं दिलेले आहेत. त्यानंतर आरक्षित पदे किती आहेत ते सुद्धा दिलेले आहे. ओपनसाठी किती आहे हे पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर इथे सहयोगी प्राध्यापक आहे. इथे सुद्धा फार्मकोलॉजी, फॉरेन्सिक मेडिसिन असे वेगवेगळे विषय आहेत. तुमच्या पदानुसार तुम्ही इथे चेक करून घेऊ शकता. ओपनसाठी आहे, SC साठी आहे, VJA साठी आहे, असे वेगवेगळे इथे जागा मेन्शन केलेल्या आहे. तुम्ही इथे एकदा चेक करून घेऊ शकता. त्यानंतर इथे सहाय्यक प्राध्यापक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. पूर्ण जी माहिती आहे आणि जॉब लोकेशन आहे पुण्यासाठी आहे. तुम्ही लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यासाठी आहे. तुम्ही इथे जॉब करू शकता. त्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता प्रोफेसरसाठी दिलेले आहे, इंग्लिशमध्ये दिलेला आहे. MD MS DNB इन द कन्सर्न सब्जेक्ट सांगितलेलं आहे. टीचिंग काय पाहिजे आहे, रिसर्च एक्सपिरियन्स काय पाहिजे आहे, सगळं मेन्शन केलेलं आहे. प्रोफेसरसाठी असोसिएट प्रोफेसर इन द सब्जेक्ट फॉर 3 इयर्स सांगितलेलं आहे. एका रिकग्नाइज मेडिकल कॉलेजमधून तुमचं झालेलं पाहिजे आहे. नेक्स्ट आहे असोसिएट प्रोफेसर, त्यांचं शिक्षण MD MS DNB इन द कन्सर्न सब्जेक्ट पाहिजे आहे. 5 इयर्स पोस्ट PG एक्सपिरियन्स पाहिजे आहे. त्यानंतर जे असिस्टंट प्रोफेसर आहे, MD MS DNB पाहिजे आहे. 1 इयर ॲज ए सिनियर रेसिडेंट सांगितलेलं आहे. आणि सिनियर रेसिडेंट मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट्स आहे, त्यांच्यासाठी रजिस्टर्ड टू परस्यू DM किंवा MCS सांगितलेलं आहे. आणि द कॅन्डिडेट मस्ट बी बिलो 45 इयर्स ऑफ एज ॲट द लिमिट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट सांगितलेलं आहे. ज्युनियर रेसिडेंट मेडिकल ग्रॅज्युएट्स आहे, त्यांचं MBBS झालेलं असेल तरी सुद्धा चालणार आहे. वयोमर्यादा दिलेल्या आहेत. आपण वयोमर्यादा बघूया. प्राध्यापक आहे, त्यांच्यासाठी 50 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 55 वर्ष सांगितलेलं आहे. सहयोगी प्राध्यापक आहे, खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 50 वर्ष सांगितलेलं आहे. सहाय्यक प्राध्यापक आहे, त्यांना 40 वर्ष किमान आणि जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी 45 वर्ष सांगितलेलं आहे. सॉरी, इथे खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष मॅक्सिमम सांगितलेलं आहे. आणि वरिष्ठ निवासी 45 वर्ष सांगितलेलं आहे. कनिष्ठ निवासी खुल्या प्रवर्गासाठी 38 सांगितलेलं आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 सांगितलेले आहे. आता इथे आपण सॅलरी डिटेल्स बघून घेणार आहोत. सॅलरी डिटेल्स बघा, 1,85,000 असणार आहे. 1,85,000 मानधन प्रति महिना तुम्हाला भेटणार आहे. सहयोगी प्राध्यापकासाठी 1,70,000 पगार आहे महिन्यासाठी. सहाय्यक प्राध्यापक 1 लाख आहे आणि वरिष्ठ निवासी आहे 80,000
250 आहेत. कनिष्ठ निवासी आहे त्यांना 64,551 रुपये हे ठोक मानधन प्रति महिना असणार आहे. आता इथे सॅलरी डिटेल झालेले आहे, एज क्रायटेरिया झालेला आहे, एज्युकेशन डिटेल झालेला आहे. आता इथे उमेदवाराची निवड करण्याचे गुणवत्ता कसं असणार आहे. संबंधित विषयातील शैक्षणिक अर्हता सांगितलेला आहे 20 जास्तीत जास्त गुण आणि हे मार्क्स जे आहेत ते डिवाइड करून दिलेले आहेत. प्रत्येकासाठी 5, त्याच्यानंतर इथे मूलभूत अनुभव आहे त्याच्यासाठी 20, टीचिंग अनुभव आहे त्याच्यासाठी 10 असे मार्क्स त्यांनी डिवाइड करून सांगितलेले आहे. अर्ज सादर करण्याची पद्धत बघा, इथे माहिती दिलेली आहे बघा. उमेदवारांनी सादर करिता सोबत जोडलेले अर्ज भरून सोबत कागदपत्रांची छायांकित प्रती जोडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय मंगळवार पेठ इथे किंवा या ईमेलवरती तुम्हाला जीमेल ID वरती पाठवून द्यायचं आहे आणि दिनांक 17/10/23 पासून सुरू होत आहे किंवा आणि लास्ट डेट आहे 23/10/2030 आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत टाइम दिलेला आहे. त्याच्यानंतर हे जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहे पूर्ण तुम्हाला पाठवायचे आहे. या जाहिरातीनुसार अर्ज सादर करणारे उमेदवाराच्या अर्जाची निवड प्रक्रियेसाठी विचार करण्यात येईल. जे अर्ज पाठवतील त्यांची प्रक्रिया निवड करण्यात येईल आणि त्यांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. लक्षात घ्या, ही पूर्ण माहिती सांगितलेली आहे मी तुम्हाला. त्याच्यानंतर इथे ही जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे, डिपार्टमेंट आहे, फुल नेम, त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स भरायचं आहे. हे पूर्ण तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पण पाठवू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पाठवू शकणार आहे. पूर्ण जी माहिती आहे मी सांगितलेली आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं किती झालेलं आहे ते भरायचं आहे. त्यानंतर काउन्सिल रजिस्ट्रेशन काय आहे ते भरायचं आहे. डिटेल्स ऑफ पब्लिकेशन, तुम्ही पब्लिकेशन केलं असेल पेपर पब्लिकेशनचं नाव, त्याच्यानंतर ऑथर, कोणतं टाईप होतं, हे सगळं माहिती तुम्हाला भरायची आहे. ही पूर्ण माहिती तुम्हाला भरून पोस्टद्वारे तुम्ही पाठवू शकता किंवा तुम्ही जीमेलला अटॅच करून तुम्ही सेंड करू शकणार आहात. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सांगितलेलं आहे. डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट पाहिजे आहे. अंडर ग्रॅज्युएट डिग्री रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे आहे. येस नो तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे तुम्ही काय काय आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते पाठवायचं आहे. बर्थ सर्टिफिकेटसाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाठवायचं आहे. हे पूर्ण तुम्हाला सर्टिफिकेट त्याच्यासोबत जोडून पाठवून द्यायचं आहे. माहिती कळाली असेल किंवा काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. जर काही क्वेश्चन असतील, काही अडचण असेल तर नक्कीच विचारा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.